ब्रेक नंतर बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत। सुरुवातीला अत्यंत महत्त्वाची बातमी, दौंड कला केंद्र गोळीबार प्रकरणामध्ये एक अपडेट हाती येते। न्यायालयाने आरोपींचे जामीन फेटाळलेले आहेत। 4 आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे। 28 जुलैपर्यंत आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली गेली आहे। तर काही दिवसांपूर्वीच दौंड कला केंद्र गोळीबार प्रकरण, ज्यामध्ये सातत्याने रोहित पवार यांनी आरोप केलेले होते, त्या प्रकरणामध्ये आता कोर्टाने आरोपींचे जामीन फेटाळलेले आहेत। 4ही आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली गेली आहे। 28 जुलैपर्यंत आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। अधिकची माहिती जाणून घेऊया। देविदास राखुंडे आपल्या सोबत आहेत। देविदास, ऋतुजा, 21 जुलै रोजी सायंकाळी 11:15च्या सुमाराला दौंड तालुक्यातील वाखारी या ठिकाणी चालवल्या जाणाऱ्या न्यू अंबिका कला केंद्रामध्ये गोळीबाराची घटना घडली होती आणि या प्रकरणामध्ये दिनांक 24 जुलै रोजी सकाळी 3 आरोपींना अटक करण्यात आली होती आणि त्यानंतर एका आरोपीला अटक करण्यात आली होती। एकूण 4 आरोपी या प्रकरणात आहेत। 24 जुलै रोजी या सर्व आरोपींना दौंड न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं होतं। त्यावेळी 28 जुलैपर्यंतची पोलीस कस्टडी सुनावण्यात आली होती आणि आज काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं। मात्र आज या आरोपींना दौंड न्यायालयामध्ये हजर केले असता यातील जे आरोपी आहेत बोरचे आमदार शंकर मांडेकर यांच्या भावासह उर्वरित 3ही आरोपींना म्हणजे बाळासाहेब मांडेकर असतील, गणपत जगताप, रघुनाथ आव्हाड आणि चंद्रकांत मारणे या 4ही आरोपींना दौंड न्यायालयानं न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे। त्यांचे जामीन जे आहेत ते न्यायालयानं फेटाळलेले आहेत। त्यामुळे आजच्या या घटनेकडे कोर्ट त्यांचं जामीन मान्य करणार की फेटाळणार की पुढे काय होणार याची उत्सुकता खरं तर सर्वांना होती। आज दौंड न्यायालयामध्ये यवत पोलिसांनी या 4ही आरोपींना हजर केलं आणि त्यावेळी त्या ठिकाणी युक्तिवाद झाला। युक्तिवादानंतर हे आरोपींचा जामीन जो आहे तो न्यायालयानं फेटाळलेला आहे आणि आता न्यायालयानं त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।